नमस्कार मित्रांनो, आज आपण चालू आजा पर्वची ट्रिपला ना. आज गडी तुम देख आधी गडी दरार आहे बाबा. चला जसं काय तुम्ही बघू शकता, एकदम एकदम आनंद तुम्ही बघू शकता. आज चालू तर आज जोरात आज मजा होणार आहे. रॉक मध्ये गडी निघलं सगळं गाड्या हो. चला बसा, आता बसा सगळे बसा. चला गाड्या घेऊन तर बघू शकता हे प्रवेश द्वार. आप लोग देख सकते हो, दिस इज प्रवेश द्वार ऑफ आजा पर्वत. आणि ह्यो देखा ह्यो आजा पर्वत. आणि आता तेट जाऊन काय काय राडा, आता राडा होईल राडा. आप लोग बस बने रहिए हमारे साथ और पूरा आपको देखना है, तो लास्ट तक आप लोगों का हमारे साथ रहना होगा, तभी आप लोग देख पाओगे. आज हम लोग चले भाई, आज तो राडा हो जाएगा, राडा तो बनाएंगे. बस आप लोग हमारे साथ जुड़े रहिए. लास्ट परत देखा जाए. आता चला आता जातो, काही इलाज नाही. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही जरा काम चालू आहे काम, त्या कारणाने आम्ही जरा आता पायी चालू. गाड्या इकडं खाल्लायला इकडंशी इकडे माणसं दिखता. आणि तर आपण एक लाच का आलाव आणि अर्ध गाडी हे इकडं आपण जरा चालू. आणि इकडं वरतं जायचं आहे बघा, हे इकडं हा तुम्हाला ओला झूम करून दाखवून हे इकडं जायचं आहे. पण इकडं रोडचं काम झालं, त्या गाड्या कालच ठेवल्या. आता चालतंय धीमे धीमे थेट जेला करे म्हणजे येणार आहे हो. हाय मित्रांनो, आता इधर आपने को एक झेंडा दिखाए. झूम करून दे र. दिखला 28 मेगापिक्सल नाही दिसत, पण आहे झेंडा आहे ते लायला आहे. अजून नाही चढलू, दाई जाऊन दे र. चलो ऊपर मिलते. सर्व गुण संपन्न असे व्यक्ती आज आमच्या जोडीला अक्षरशः. आणि तो वाघरावरला गाडी आणि ह्यो दे का अकेला इधर वातावरण देखला ना तुम्ही सांगाल. हाय गाइस, आज चालू आम्ही. नमस्कार मित्रांनो, आता आपण फायनली आजा पर्वतचे पाय त्याला आलो. तर तिकडून म्हणजे रोड नाही येताना एक मंदिर येतच आहे, त्या म्हणजे आधीपासून आहे, पण आता त्याला मस्त शेड वगैरे केला आहे, देखण्यासारखा आता झाला आहे. आणि इकडे अजून बराच या केला आहे, अजून म्हणजे देखण्यासारखा बराच काय आहे. आता आपण येत आलो म्हणजे आता चढलो. आणि तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे फलक, इथं काही सूचना आणि माहिती घर फिराव ना या ठिकाणची, जसं की आप लोग देख ही सकते हो. मित्रांनो इथं आता बऱ्याच काय गोष्टी डेव्हलप झाल्या. आधी आम्ही ते एवढं खास म्हणजे नव्हतं, पण आता बहुतेक इकडं अशी सोय वगैरे झाल्या. इथं तुम्ही बघू शकता ट्रान्सफॉर्मर आहे. आता इकडं लाईटीची सोय वगैरे सर्व झालेलं आहे. आधी जेव्हा आम्ही तर नव्हतं. आणि बघू शकता इथं सोलर सिस्टीम पण आहे. रात्रीच्या जे ऑटोमॅटिक जी लाईट असते त्यासाठी तर ती पण सोय केलेली आहे. आणि आता हे अर्ध गाडी इकडे आहेत, मंदिराच्या तिथं आलो आता. आणि हा कट्टा बघा इथं बसण्यासाठी. इथं शिवरात मात्र लय जोरात भरते, या सर्व जागा भरलेली असते. आणि आता आम्ही इथं आलो आहे, जायचं आहे म्हणजे आम्हाला वरती, पण आता सध्या इथपर्यंत आलो आहे. आप तुम्ही बने रहे या हमारे वीडियो के साथ. आता आम्ही दरवलीचे फोटोशूट वगैरे करतो ना रॉकमध्ये. नमस्कार मित्रांनो, आता आपण त्या ठिकाणी उभे आहोत की ज्या ठिकाणी वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं. तर तुम्ही आधी इकडचा प्लेस बघू शकता. इकडं महादेवांची पिंड आहे. आणि हे इकडचं वातावरण आता सध्या पाणी पडतोय, पण तुम्ही बघू शकता. आणि हे आमचं गडी. आणि इथं आहे आपल्या वाल्मिक ऋषींची समाधी. आणि आता सध्या पाणी पडतोय, आता म्हणजे पाणी आज आला आहे मोकार. आम्ही इथं जरा आता थांबलोय भिरण्यापेक्षा. एक जरा मस्त वातावरण आहे. तर एक कहाणी म्हणजे एक छोटीशी कहाणी आहे, ती माझं लय माहीत नाही, म्हणजे फार नाही माहीत, पण थोडीशी माहीत आहे, ती सांगतो. का एक म्हणजे काहीतरी वाल्या म्हणजे तो राक्षस होता. मग त्यांनी नंतर महादेवाची काहीतरी तपश्चर्या केली. मग त्याचा वारूळ झाला, त्याच्या अंगावर वारूळ झालेला, तरी पण त्यांनी तपश्चर्या त्याची भंग नाही केली. मग नंतर त्याला महादेव प्रसन्न झाला. मग त्यांनी काहीतरी त्याला आशीर्वाद दिला की बोललो तुझ्या हातातून एक अशी गोष्ट घडणार आहे
अशी गोष्ट तुम्हाला लिहायची आहे की ती युगायुगात अबाधित राहील आणि त्यानुसार वाल्याचा झाला वाल्मिकी आणि मग वाल्मिकी महाराजांच्या रूपात काय आपला रामायण लिहिलं गेलं. एवढी जी छोटीशीच माहिती आहे मला, फार पण नाही आहे, पण काय चुकीचं झालं असेल नक्कीच कमेंट करा मला. तर मला पण एवढी माहिती नाही आहे, पण जेवढी माहिती होती तेवढी मी सांगितली. आणि इथं बघू शकता ही तशी प्राचीनकालीन ज्या काही काराकिर्दी होत्या, जे काही मूर्ती बनवायची त्या या ठिकाणी सर्व भेटतील. हा तो गेट आहे आणि इकडं बसण्याची पण व्यवस्था खूप आहे, पण सध्या पाणी पडतोय. आणि त्याचबरोबर इथं ते आश्रम आहे जिथंशी लोक बसतात वगैरे. तर आता पाणी पडतोय, थोडा वेळ थांबतो, मग जातो आम्ही वरती. ने गडी योग वर चाललं नाही करता. बघू शकता इकडं खालते ह्या मंदिर वगैरे इकडं आहे. आणि आता आम्ही चाललो जरा वरतं हे बघा. आणि हे तेवढंही अर्ध्यानं कुरकुऱ्या काय चाकलेटा काय तेवढी सगळाच जोडेलच बुवर जायचं आहे, बुवर जायचं आहे बस. अभि इधर वळ्या बिळ्या निघल्या, पाण्याची फुल सोय बघू शकता. कवडा आहे गार पाणी, कवडा आहे पे कारवर जायचं आहे, लई 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 वर जायचं आहे. जैसे की एवढे गडी हळूहळू चढतं, फक्त अकेला पकडे पिचे वरबू जायचं रे. मग आता सांग जाऊन म्हणे हेरून दे कस काय. पण इकडून बाबा कडक बघा निसर्ग वातावरण तुम्ही बघू शकता. आणि या दगडी एवढा आलं घराच्या खोल्या नाही अजून आलं दगडी हा इकडं. नमस्कार मित्र, दगडी देखून तुम्हाला वाटत असेल का बाबा या असं आलं दगडी. अरे ते मागरा इतिहास एक घर आवडे एक एक दगड इकडे बाबा नांदरत आम नाही जाईल का वा. पण आज चालू जाऊन तर याव दे कसं काय वातावरण पू 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 आज चढायचं आहे. इधर काम खतरनाक है. ये देख सकते हो आप लोग, ये जो सभी बंदे हैं वो ऊपर चढ़ रहे हैं, वो किसी को कुछ भी नहीं चढ़ना ही ऊपर है सभी. आखी बटाट्याची सलपटा इतळते आज. आज खायल बटाटे इतळतील तेवढी. हे काल नाही वळा हो का पुढं ते पुढंच जातो हळूहळू. ऊपर के वाट को हम लोग दिखाते है, ऊपर से काही नजारा आहे. सध्याचं वातावरण तुम्हाला दाखवतो. आधी इथपर्यंत आलो तर बघू शकता खालचं वातावरण केवढा बेस दिसात. आणि गडी मात्र तसंच सेम सेम एकदम नांद करायचा आहे बाबा. आज आलू पण नांद निसटला का डायरेक्ट नांद होईल. पण निष्ठू ना ठाकूर सलवल्या तर कमली बघा तो माझला देव आठवलं चढाय. ऊपर जैसे जैसे जाएंगे वैसे वैसे काम आएगा. ये आदमी पारूस पारूस सिंधरल. हाँ और ऊपर जाएंगे फिर बाद में दिखाएंगे, तब तक बने रहिए. चलो. तर नमस्कार मित्रांनो, जरा निघलो त्याच्यामुळं आज येत थांबलो. बघू शकता उघडं बिघडं सावड आहे. विषय असा आहे का आज म्हणजे आम्ही जे चाललो त्या म्हणजे आपल्या सीतामातेचा पाळणा ते ठिकाणी जे लवकुश राम देवाला जे पोरे होते 2 लव आणि कुश त्यांचं तिथं पालन पोषण झालं. त्या ठिकाणी आज आम्ही चाललेलो आहोत. तिथं सीतामातेचं पाळणं आहे की ज्या पाळण्यात राम आणि सीतामातेचे जे 2 मुलं होते लव आणि कुश ते पाळण्यात त्यांचं पालन पोषण झालं. त्या ठिकाणी आज आम्ही चाललेलो आहोत. आम्ही आलो नव्हतं म्हणजे जवळ आहे, पण आज विचार केला म्हटलं जाऊन येऊ. तर जाऊन येऊ तर म्हणजे एक सफर होईलच, पण ते सफरची मजा आमच्या जोडेल तुम्हाला जरा
देता यावी या कारणामुळे आज यो व्हिडिओ काढण्यात येत आहे आणि तुम्ही हो पूर्ण देखा. आणि पारू थकलं मला माहीत आहे माय मोखार गरम झालं आणि आपण त्या ठिकाणी जाऊन तेव्हा कळेल का बाबा नेमकं तिथं कशा प्रकारची परिस्थिती आहे, कशा प्रकारे आधीच्या खालीन काय वगैरे म्हणजे ती तशी चालण्याची सोय त्या डोंगर कपारीतून कशी काय केलेली आहे त्या ठिकाणी गेल्याशिवाय आपल्याला ते कळणार नाही. आणि तुम्ही आमच्यासोबत जॉईन राहा. आम्ही आता जसं जसं पुढं जाऊ तसं तसं तुम्हाला कळत राहू. बाकी काय नाही. आता जरा आम्ही चालतो बस आपलं तो हा जिरली हो का जिरली जिरली हा कनुंगलं सब 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 हे बघा ना नाड पुडन तेन सब कथम जिरली हे देख ना आमची भाऊ जिरली जिरायले डायरेक्ट मोकार घाम तर पुरास वाट बघू शकता. सरळूच डायरेक्ट सरळ सड आलते टून सरळ वर परत सरळूच हे देख जातीर उचलाय आले उचलून बिचलून काय नाही. ज्याने जेवढं जेवढं खाले तेवढं तेवढं जिरवाव त्याच त्याच केला ना कमबॅक आ कोई कमबॅक करायला नाही सांगून जेवा सांगून ठेवा का केला कमबॅक पुढचा पुढं मग कपारी तुम्ही बघू शकता. लय वर आलो आता लय वर आलो म्हणजे सरळ वाटाय डायरेक्ट सरळ खाल परत इकडे येता येता वांडरा खाले का माणसं आमचे पुढे असणार गाडी चलो काय झापलोक बन रही है जाते हम धीमे धीमे. नमस्कार. आता आम्ही आलो मंदबागी इकडे बघू शकता. आणि म्हणजे संतू शब्द शब्द निघतं कस तरी उला जीव वाचायला आहे जागी जागीच जागी जागीच. इथं पाण्यात सोय खतरनाक. पावसाळ्यात हो ना उन्हाळ्यात कडका कुठाल पावसाळ्यात तू बघू शकता नाही जिरली अजून माझी नाही पण चढू नोस मॅक लई गार पानी हो का इथं. अगर आप लोग कभी इधर आए ना ट्रिप को इधर जरूर आने ये खड़का पे लेकिन पावसाळे में आना फिल्टर पानी चला ऑल सह्याद्री लोक सह्याद्री इन खतरनाक व्यू. इकडं मग काय आहे गुफा आहे का काय इकडं काहीतरी आहे बरं इकडं खास का काय आहे बघू वया त्या वया आपल्याला काय करायचं आहे. आज आ गए ट्रिप पे ट्रिप सक्सेसफुल होने होएगी विषय आहे का वहिलूस आलोच नाही वहिलूस पण यासे यासे असं दले यो यो असं या मला काय धीर सोडितो काय ना ये टस फसीन. पण गैस कैसा है ना जब तक दिल में जान है तब तक हम हार नहीं मानेंगे. क्यों कारण का उला राहिला येटून ती काद पाळणा आहे त्या बुहू पुरा गारना. मित्रांनो बघा हा इथं राहिला बोलतो लय गार वाटतंय तिथं. आपण पण गार झालो ना फुल फुल गार बिन पाण्यात गार. आता पाणी बिन पितो खूप 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 म्हणजे राडान राडा या बघू शकता तुम्ही. पाणी मग काय जायला आता दे का मोकार तोंडा बिंडा तिथं. आपण पण आता पाणी पिऊ मस्त पैकी आणि मग चढायला लागू रॉक मध्ये बने रे आप लोक योग मंदी इथं जर तुम्हाला चढता चढता जर अंगाला घाम आला इथून तुम्ही येऊन डायरेक्ट घ्या धबधब्या पुढे राहू शकता. टेंबे टेंबे तळे साचे लय भारी गार झाल्या वाटते इधर होश और आवाज में रहने का. इधर चढते वेळे जर तुम्हाला घाम बी मारला ना बराया यमुनेचं निर्मळ पाणी इकडे पाणी ए हा इकडे आता दिसत नाही दिखल आल्या ग बाई गांडोळच्या गवळ्याने अभी आप ऊपर जाने अब बहुत ऊपर जाने. आता या झाला पाणी बिनी सोय झाली आता चढाई मागे लागायचा.
बघू शकता मित्र, लय रान रान म्हणजे सांगून पाहिलं ना, गड दिखत नाही, फक्त योकच दारावण्या जिंदाबाद. हा, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आज की रग सबकी जिरगाई, आजचे दिवसाची रग जिरून गेलेली आहे, लक्षात असून द्या. आज तुमचा आबा चढायचा आहे. चलो पा जगलो तर पोचतो ते ठेवा ना, ब्लॉग मध्ये कपल हिला नाही पण पुरा करू आपण, डोंट वरी, ऑल फंक्शन ओटी करू. देखा याच वट वागुळ आदली बकलय लय जोरात, देख सकते आप लोग. बघा आज आपल्या जोडीला दादा ते पण आमच्या पुढे होते, पण आम्ही त्यांच्या पुढे गेलो रोक मध्ये. आम्ही थांबलो नाश्ता करायला. हा उड आहे तो गाईच, तसा जाऊ वरत वरत चढ तसा होईल, त्या काय होईल हे तसे फसणे काय आहे. बदाम हा हा बने रहिये अजून हळूहळू वरत तू भाऊ माझी जिरली जिरली. बाबा इकडं अजून गावडा वर चढाय झाली देख ना, गामा गिरती झालं तर चलता उतरा है ना सरळूस. ये जो शख्स आप लोग देख सकते हैं, ये शख्स ये जो आप लोगों ने शख्स देखा, ये बेटा ही ज्यादा वाला शख्स है. थोड़ा भी ज्यादा शख्स हो जाए ना तो इसका शख्स हो जाता है. हाँ जिरली रे जिरली बाबा, वर्त नजार तुम देखा आंधी कुसड़ा है, खत्म होने को आया, लेकिन जाएंगे जब तक है आंग में जान तब तक छोड़ेंगे नहीं हम. टांग उठा उठा के पहुंचेंगे उस लोकेशन पर जहां पर हमने जाने के लिए ठान रोक मध्ये. आता जैसे कि आप लोग देख सकते हो हम इधर तक आए हैं, उसकी एक वजह है, और जो वो वजह है वही आज हम लोगों को बनी सजा है. ये वजह ओ क्या 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 उड़ला क्या क्या है तो पढ़ता नहीं हुआ क्या. इधर हमारे वानर भगवान भी बहुत सारे, बहुत ही बहुत सांगू फायदा नहीं, लेकिन इधर हमारा खोपड़ी ऑल फंक्शन हो गया. तुम मैं खोटा नहीं बोलता, ये देख उदाहरणार्थ उदाहरणार्थ डायरेक्ट काही नाही काय म्हणजे अजून दोघे जण ते दादा फसल्या जमात काय नाही. इस कंधे पे इतनी ताकत है कि 10 जनों की जनाजे उठाने को एक कमी पण नहीं घेगा. फिर ताकत है भाऊ, ताकत ताकत हा बने रहे. हा मग रोक मध्ये हा कशा आहे रोक मध्ये ताकद आहे. मिलू म्हणजे मेल्याचा माऊ उगाच आत्मा 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 अमर राहतो, त्याच्यामुळे अजून परत फुपतो ना गॉन गॉन. चला आधी उपर उपर अजून जातो बने रहिये. इकडून अर्धा गाडी उतरता ना, अर्धा आम्ही अजून चढतो. हाँ आप लोग बने रहिए लास्ट तक, जो हमारी मंजिल है वो इधर से दिख रहा है, लेकिन उधर तक जाने के लिए वो दम थोड़ा बचा के रखा है. तब तक बने रहे आप लोग ये वीडियो के लास्ट तक. अभी हम चढ़ते हैं रोक मध्ये. तर फायनल मित्रांनो आता त्या ठिकाणी आलो ज्या ठिकाणी आपली म्हणजे आपली नाही माझी इच्छा होती का जे ठिकाणाचं नाव घेऊन आज आम्ही ट्रिपला आलो होतो ते ठिकाण म्हणजे आपल्या सीतामातेचं पाळणं. आणि इकडचा वातावरण तुम्ही बघू शकता, दरी जाऊन दे रांधी तुम्ही आले होली मजा करा काय जरा सह्याद्री वारा बिरा मोबाईल मधून काला. नमस्कार आस्ते कदम नमस्कार काय याल बसला देख सकते हो. आज सगळ्याच्या टाळू जिवळल्या
का तुमचा जागा आहे? नको नको त्या नको हा भाव नको डायरेक्ट त्या आम्हाला देखला ते आंबा कराट्या होतील. काय ना आता सध्या आम्ही खायला बसलो त्यात काय विषय नाही भुकेलो. काय मग आजची ताजी बातमी. आज या पर्वतला चढलेले 7-8 जण खाजे खाऊन ठार. बघू शकता ये देख सकते आप लोग पूरे का पूरा मीठा मीठा डायरेक्ट. माणसानी बोलावं असं की समोरच्याला पटलं पाहिजे. आपण मग मी तसं बोलतो की समोरच्याला काही झाट पटत नाही. विषय करतो आपण. काय विषय नाही. मग काय बने रहिए हमारे साथ लास्ट तक. ए बाबा सध्या का तू नाही पार वागवलता ना मैं वीडियो भिडलो. बने रहिए आप लोग. जिस दिन ये हाथ में जनाजे होगी उस दिन हम बताएंगे रोक मध्ये. बने रहे आप लोग. मैं तुमचा जाऊ कोणतर वया आपला ना आता देवा काय नाही जरा का ए बाय बाय बाय. आणि आता आपल्याला इकडे जायचं आहे आणि वरती पण बसल्यात. आता इथून पायऱ्या लाचा स्टॉप इथून फोन मग घेऊन चढू का सोडू. चढत हाती या पाहिजे तर येटून जर चुकून बाजून का आली बेलेस बेस चढणार. तर फायनली बघू शकता दादांचे छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो. आता बघू शकता हे सीतामातेचं पाळणं की ज्या ठिकाणी सीतामातेचे जे 2 मुलं होती लव आणि कुश त्यांचं या ठिकाणी पालनपोषण झालेलं. आणि आता इकडं चालू आता सह्याद्रीच्या कडेला आणि दादा ते आज भेटलं मग आमच्या आंधी चढलेलं बघू शकता आज. आणि इकडं नीचे ऑल पब्लिक आणि इकडचं वातावरण तुम्ही बघू शकता सह्याद्री. आणि हा बघण्यासारखं खूप आहे इकडं. फक्त या ट्रिप ठरवान बी ना इंडा आहे काय आहे. इथून ती वाट आहे जिथून आपण या ठिकाणी येतो. इथून सरळ आहे पार जिथून ते मंदिर स्टार्ट होतं तिथून डायरेक्ट सरळ वरती चढायला आहे. इकडे तिकडे काय नाही वाट सरळच आहे. त्याने जर कधी जर तुम्हाला यायचं असलं तर या मजा करा आयुष्यात. आज आम्ही आलो म्हणजे जवळच आहे पण आज आलो का ठरवलं बोल जाऊन येऊ तिकडं एक ट्रिप साधी करू. आलो इथपर्यंत पोहोचलो. आता जाऊ आपण त्या ठिकाणी म्हणजे हे इकडं जाऊ. इकडं पण हे पाईप वगैरे लावलेले आहेत पडायला नको म्हणून एक सपोर्ट म्हणून. तर चला आपण जाऊया त्या ठिकाणी आता. तर मित्रांनो जसं की मगाशी तुम्हाला बोललो की या साईडला पण जरा मजा आहे पण बघू शकता इथून जरा रिस्की आहे पण मजा आहे. फाटल पण मजा येईल. जरा इधर वातावरण काय र करी ना पडा. हा आता हाय मित्रांनो या साईडला बाबा मज्जा आणि मज्जा. इथून नजारा तुम्ही बघा आधी खूप सुंदर म्हणजे सांगून पाहिजे नाही. लयच मज्जा. आणि बघू शकता आपला देशाचा अभिमान आणि आपला स्वाभिमान तिरंगा छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो. फायनली आपण इथे ठिकाणी आहो जे तशी आपल्या सह्याद्रीचा सगळा दृश्य आपल्याला देखा भेटत. आपली सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे ती आणि त्याच ठिकाणी या टॉपच्या ठिकाणी तुम्ही याल कधी पण तुम्हाला जर वाटेल तेव्हा इथं बघा हा एक झेंडा असतो तो आज आम्ही काढलेला आहे आणि परत ठेवू. आणि आपले जे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पायाने पावन झालेली आपली ही भूमी आणि त्याच प्रकारे जे आपले राम भगवान होते त्यांचं हे ठिकाण आहे. आणि जे लवकुश जे की
जे आपले श्रीराम होते त्यांचे ती 2 मुलं होती, त्यांचं पण पान ह्याच ठिकाणी आहे. आणि आज त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत, पहिल्यांदाच आलेलो आहोत. आणि आम्ही जसं काय म्हणजे चढायला तर लय आहे, पण आम्ही कसं तरी प्रयत्न केला आणि आज इथपर्यंत आलो आहे आणि जरा मज्जा वगैरे केली मस्तपैकी. तर तुम्हाला पण कधी यायचं असले तर या ठिकाणी मस्तपैकी आपली सह्याद्रीची गार हवा भेटते, मन एकदम तृप्त होतं, मोकळेपणा एक मनाला वाटतो. तुम्ही पण कधी जर ट्रिपचा विचार केला तर नक्कीच आजा पर्वतला भेट द्या. या ठिकाणी खूप बघण्यासारखं आहे आणि इथलं नेचर तर खूपच भारी आहे. फोटोशूटला पण खूप म्हणजे खूप भारी इथं मस्त वातावरण आहे. बाकी काय नाही. तुम्ही पण कधी वाटलं तुम्हाला तर नक्की या. आम्ही आलोत, फक्त आता तुम्ही राहिलात. आम्ही तर मजा केली, तुम्ही करा रॉक बांधे. आणि आता जाऊया आपण इकडच्या साईडला. आपलं गड तिकडे जेलम आहे, आपण जरा तिकडंच पाहिजे ना. हा अरे कालून नंदरून येतून ना तुझा आवाज येतून काय मरायचा आहे. थोडा कॅमेऱ्याक दुर्लक्ष होईल उलासा येटून पायाक दुर्लक्ष झालं डायरेक्ट दूर होईल कायमचाच. बघू शकता इकडं आता तेवढे गाडी आलं आणि हे देखो बाबा, इधर से सटका दो फिर खत्म, इधर से सटका दो फिर खत्म. दुनियादारी कड़ा का इधर बेकार बाबा. इधर का देख सकते आप लोग. खूपच फायनली आम्ही तेड पोहोचलो. तुम्हाला जर का याद झाला तर या. अपन सावधानी से सावधानी बरतना जरूरी है. ऐसे इधर आने के बाद इथं म्हणजे लई एक मन मोकळं वाटतं नाही का, म्हणजे सह्याद्रीची गार हवा एक आपल्याला एक आपली इच्छा पूर्ण होते काय. आपण ज्या ठिकाणी येतो म्हणजे आम्ही आता समजा ठरवून आलो या ठिकाणी आम्हाला यायचं होतं, तिथं आम्ही आलो आणि आज आमची इच्छा पूर्ण झाली आणि एक मन एक असं तृप्त झालं नाही की इकडचं वातावरण देखून मोकार वेस वाटला मोकार. आणि हे बघा इधर का वातावरण देखे हे मुंदा म्हणत सांगाल खुशी की हसू कापऱ्याला आता रेखत ना तुम्ही सांगाल. दिस इज मोस्ट डेंजरस स्थळ ऑफ आजा पर्वत इन कडा. मग देखूनच तरारा देखूनच तर इकडे या तुम्ही काऊ या ना फिराय. काल तुम्ही कॅन्सल करता या बिंदास आणि इंडा मस्तपैकी. आणि आपला चालूच आहे तुम्हाला माहिती ना आपण कोटायचे लोक आता आपलं ब्लॉग बिग राहतं तर इथपर्यंत समजा आपण आलो बरोबर. तुम्हाला एकदा वाट दाखवतो. हे बघा एका पाऱ्यानं वाटा ही इकडं फार तर इथं आलो जरा आता मनाला बेस वाटला, इच्छा पूर्ण झाली का असं मन एकदम आनंदी झाला, वातावरण आनंदी. तुम्हाला जर का यात असलं तर या आयुष्यात मजा करा. आणि हो एक महत्त्वाची गोष्ट, अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नस केला ना करून जा, कारण का कोट आहे जर जेलू बिल ना आपलं राहतंच नवीन व्हिडिओ दे काय दनादन. फक्त तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्या घंट्या वाजवा, ऑल फंक्शन ओटी करा, बेल आयकन. टेन्शन नाही मग कसा मांदा तोंड ना वाज आणि तुम्ही व्हिडिओ देखाल बरोबर आहे नाही. फक्त सबस्क्राईब करा काय नाही विषय. आणि सगळ्यांना आता बाय बाय. रोकमध्ये टेक केअर, हिंडा मजा करा. बाय बाय. जय महाराष्ट्र.